नासक्या कळतं का काय? अरे काय मारतो का काय बाळा? अरे ब्रेक लावून घे की याला. ए शेण्या, अरे रामभाऊच्या घराचा परिसर म्हणजे काय हायवे रोड आहे रे नासक्या कुत्र्या. लागलं नाही ना. आवा अगोदरच मी गुडघ्या ना हात राम भाऊ. ए तर्रा ताटा माणूस मेला असतं की. कॅशमॅननी दिसतंय का काय? काय कळतं का बाळासाहेब तुम्हाला? ए छोट्या, पाटील खरंच लागलं नाही ना? कशाला पेटाळ्याच्या हातात गाडी देतो, तुला चालवता येत नाही काय? सुभाषराव गुडघा गेला माझा. रामबा फुका बर आवा फुका बन सांगितलं तर थुकलं गुडघ्यावर. बाळासाहेब गाडीला ब्रेक नाही तर कशासाठी गाड्या चालवतो तुम्ही? अरे छोट्या अक्कल आहे का तुला? ब्रेक लावून घे पाहिला. कोण म्हणलं ब्रेक नाही त्याला? माता लागत होता का ब्रेक? अहो ते गुडघ्यावर फिरवायची स्टाईल असते एखाद्याची. बुलेट अशी मागच्या जागा उभे करणारा बाळासाहेब आहे. तुमच्या गुडघ्यावल्या स्टाईल मुळे आमचं गुडघं फोडता का? मला सांगा हे माणूस कशाला हिचळून बसलाय तुमच्या ह्याच्यात गप्पा? मी रोजाचा गडी बघायला आलो होतो रामभाऊकडे सुभाषरावकडे. उचल घ्यायची तिने गडी निघून जाते ती. त्या संगीतात आईचं पोरग निघालाय तलवार घेऊन ह्यांना मारायला. तलवार घेऊन गेलाय मागची उचलते म्हणावा आला नाही. हे काय केलं माहिती का? तिच्या 5-6 जणी बायका खुरपाय दुसऱ्याच्यात गेलं म्हणून हे पाटील तिथं गेलं. म्हणलं माझ्या खुरपा नाही आलं तर मी गावात राहून देणार नाही. अशी गोरगरिबांना धमकी देतात काय? बाबा किती खोटं बोलतंय ही. नाही ते धमकी देणार नाही. तुम्ही काहीतरी आपोआप बसू नका बाळासाहेबराव. मग मारून दे त्यांना मागं. गावात इमानदारी व्यावहारिक माणूस फक्त पाटीलच आहे. पहिल्यांदा गाडी बदला ही. ओ सुभाषराव, त्या गाडीचा जाळ होऊ द्या. ओ समाजसेवक, इथं काय हायवे रोड आहे काय? इथं कशाला बोलता आला रे? हा माझ्या खुर्च्याच्या मध्ये नाही पाटील आपल्या